खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत इंडिया आघाडीबाबत चर्चा झाल्याचं सांगत भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते म्हणून सरकारवर दबाव निर्माण करत कोंडीत पकडलं असून त्यांच्या दबावामुळे मोदींना कॅबिनेटचा चेहरा बदलावा लागत असल्याचा दावा राऊतांनी केलाय। मुंडकं तेच आणि बाकी सर्जरी केली तर त्याला रिश्वल म्हणत नाहीत असा टोला लगावत त्यांनी मोदी आणि अमित शहांची प्रतिमा खराब झाल्याचं म्हटलंय। मोदींची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्याकडून फारसं काम होत नसल्याचा दावा करत अमित शहांना आधी बाजूला केलं पाहिजे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। सरकारला त्यांनी कोंडीत पकडलेला आहे आणि राहुल गांधींनी जो दबाव निर्माण केलाय विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या अपयशाची लखतर जी त्यांनी टांगली आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये मोठे रिशफल करावे लागतात। कॅबिनेटचा चेहरा त्यांना बदलावा लागतो। पण आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही मुंडकं तेच ठेवाल विद्रूप आणि बाकी सगळे सर्जरी कराल तर त्याला काय रिशफल म्हणत नाही। स्वतः नरेंद्र मोदी यांची प्रतिमा फार घसरलेली आहे। अमित शहा यांना कोणतीच प्रतिमा राहिलेली नाही। मंत्री अपयशी आहेत। जवळजवळ 99% मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळातले अकार्यक्षम आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये मी हा शब्द मुद्दाम वापरतो कारण आम्ही केंद्रीय कॅबिनेटची ताकद पाहिलेली आहे। भारतीय जनता पक्षामध्ये एखाद दुसरा नेता सोडला तर त्या लायकीचे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात काम करू शकतील असे कोणी दिसत नाही। एक शिवराज सिंग चौहान आहेत किंवा नितीन गडकरी आहे, ती मोठी नाव आहे। बाकी सगळे राम भरोसे चाललेले आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासाच्या गतीवर आणि कार्यक्षमतेवर होतो आहे। मोदींची प्रकृती बरी नाही असं माझं म्हणणं आहे। तर मोदींना फार काम झेपत नाही। अमित शहा यांची प्रतिमा इतकी डागाळलेली आहे की ते गृह खातं चालवत नसून एखाद्या गुंडाप्रमाणे टोळी चालवतात वर्दीतल्या लोकांची, असं त्यांच्याविषयी उघडपणे बोललं जात आहे। आणि या सगळ्याचा परिणाम नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर गेल्या काही काळापासून झालेला आहे। मोदींना पटत आहे। या रिशफलमध्ये जोपर्यंत अमित शहाना बाजूला केलं जात नाही तोपर्यंत कोणत्या रिशफलला आता अर्थ उरलेला नाही।